तुम्ही सुरुवात करा. सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा आहे, सगळी सृष्टी. पण तुमच्यात जिद्द आहे, करायची जिद्द आहे सगळ्यात महत्वाचं. नाही तर हल्ली अडचण आमची अशी झाली, मी एका डोंगराच्या पायथ्यावर निघालो होतो, वेळ सायंकाळची, एक सरग्रस्त तिथं पायथ्याला उभा होते. मी त्यांना विचारलं, का थांबलाय? नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी त्यांना माझ्या हातातला कंदील दिला, म्हटलं जा आता. मी घरी निघू लागलो. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याच डोंगराच्या पायथ्यावर पोहोचलो. ते सरग्रस्त तिथंच. म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. ते म्हटले नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे म्हटलं मग रात्री कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू पाय तर उचल, उजेड आपोआप तुझ्या सोबत येत राहील. तुझ्या पोरांना सांगा, तू सुरुवात तर कर. ही सुरुवात होणं फार महत्वाचे आहे, सगळ्यात महत्वाचे. मी पुन्हा सांगतो, आयुष्या बाबतीतला खिलाडूपणा जर पोरामध्ये निर्माण करायचा असेल, पोरगा घरात 4 तास अभ्यासाला बसत असेल तर किमान 1 तास त्याला तुम्ही मैदानावर पाठवलंच पाहिजे. निरोगी शरीर संपदाच निरोगी मन तयार करते, हे पहिलं लक्षात असू द्या. संकटांशी झुंजायचं सामर्थ्य निरोगी मनात असतं, पण तो घराच्या 4 भिंतीच्या आत बसून ते सामर्थ्य, ते साहस, ते धाडस त्याच्यात निर्माणच होत नाही. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती. त्याच्या उरातली भीती घालवायची असेल, जय पराजयाची जी गोंधळात्मक परिस्थिती असेल ती निष्ठ करायची असेल, त्याला मैदानावर पाठवा. अडचण काय, जगेल बिनधास्त आणि उभा सुद्धा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अहो, ज्यांच्याकडे काही नाही त्यांनी अशक्य ती कामं करून दाखवलीत. काही नाही त्यांनी. तुम्हाला माहिती आहे, एरिक वेहनमेयर दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, दृष्टीहीन आहे, त्याला दिसत नाहीये. त्यांनी एव्हरेस्ट सर केला. दोन्ही डोळ्यांनी आंधळ्या असणाऱ्या एरिक वेहनमेयरनं सर्वसामान्य माणूस जिथं पोहोचू शकत नाही, अनेक गिर्यारोहक जिथं जाण्याला अपयशी ठरले, तिथं हा दृष्टीहीन एरिक वेहनमेयर एव्हरेस्टवर चढला. पत्रकारांनी त्याला विचारलं, कसं शक्य झालं? अहो, तुम्ही तर आंधळे आहे. एरिक वेहनमेयर म्हटला, आंधळा आहे म्हणूनच शक्य झालं. म्हणे कसं? अडचणी दिसल्याच नाहीत ना मला.